नमस्कार मित्रांनो, गणपत मोहोळ पेन रिलीफ सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला होईल थोडासा त्रास पण गुण येईल हमखास. मित्रांनो, नाही ऑपरेशनचं झंझट, नाही तपासण्याची कटकट, नाही ॲडमिट होण्याची आवश्यकता, नाही औषधं खाण्याची लावण्याची गरज. तपासणी आणि उपचार एकाच वेळी, झटपट जागेवर आराम. मित्रांनो, काही पेशंटना उपचारासाठी 2 ते 3 वेळा येण्याची आवश्यकता असते. कुठल्याही प्रकारचे खाण्याचे पथ्य पाणी नाही, औषधं खाण्यासाठी चोळण्यासाठी दिली जात नाही व तशी आवश्यकताही भासत नाही. मित्रांनो, उपचार करण्यासाठी एक्सरे MRIची तशी आवश्यकताच भासत नाही. उपचार करण्यासाठी येताना जेवण करून आलं तरी चालतं. मणके व सांधेदुखी संबंधित नसा ठणक वर स्वसंशोधित उपचार पद्धती मशीन व टेक्निकद्वारे आम्ही उपचार शोधलेला आहे. यात कुठल्याही प्रकारची वयाची अट नाही. पॅरालिसिस होऊन पडलेले असतील, वयोमानानुसार अपघाती पडलेले, ठणक आहे परंतु हाड मोडलेली नाही, असे ओव्हर व्यायाम, नेट ठणक लागणे, तसेच शरीराचे सांधा किंवा गादी सटकलेली आहे, आपल्याला शरीर 1 मायक्रॉनचा फरकसुद्धा आपल्याला ते सहन करत नाही. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की अचानक शिर भरते, सिलिबिटिकचा प्रॉब्लेम चालू होतो. पेन रिलीफच्या गोळ्या खाऊन खाऊन आपण फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही. हात किंवा पायाला मुंग्या, ठणक, ताकद व संवेदना हळूहळू कमी होत जातात. आपल्या झटपट आरामाची रास्त अपेक्षा असते. माझ्याकडे उपचारमध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते व हात किंवा पायाची कमी झालेली ताकद पुन्हा लगेच येते. जागेवर टेस्ट घेतली जाते. उपचार पद्धती स्वसंशोधित पद्धती आहे. उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचे आगाऊ चुळचाळ किंवा ओढताण ठोकठाक नाही. त्यामुळे रुग्णास उपचारादरम्यान त्रास होत नाही. औषधं खाण्याची तशी आवश्यकता नाही. उपचारानंतर भविष्यात परत त्रास होऊ नये म्हणून आवश्यक व्यायाम सल्ला दिला जातो. उपचार करण्याचा आधी येताना पेन रिलीफचे इंजेक्शन, गोळी असं खाऊन यायचं नाही. उपचार केल्यानंतर परत परत गादी स्लिप होऊ नये म्हणून सेफ्टी बेल्ट साधारणतः 21 दिवस वापरला तर हे चांगलं सेफ्टी राहतं. आवश्यकतेनुसार सांगितलेले व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्याला काय काय त्रास होतात तर मानदुखीमध्ये हाताला मुंग्या, ठणक लागतो, हाताच्या नसा टाईट होतात, हाताची ताकद कमी होत जाते, डोकं